नमस्कार मंडळी. प्रेझेंटेशन तिथं आहे थोडंसं, ते लागे तोपर्यंत मी ओळख करून देतो. माझं नाव किशोर गोरे. मी इथे प्रिन्स्टन न्यू जर्सीमध्ये असतो आहे. आणि आपण मुळात मराठी माणसं जसं म्हणतो तसं माणसांची आवड असल्यामुळं आपण मराठी माणसांशी बोलण्यासाठी भेटण्यासाठी सवड काढतो. आणि ह्या स्वभावाचा असल्यामुळं लहानपणापासून जसं आलं तसं वाढत गेलं. अमेरिकेत आलो, गेली 32 वर्ष इथे आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये असं झालं की बाबा मेक इन महाराष्ट्र असू द्या, मेक इन इंडिया ही जशी मोठी मोठी वेगळी आहेत, म्हणून आम्ही असं केलं की बघा आपण जे काही करतो आहोत त्याच्यामध्ये वेगळं काही करण्यापेक्षा आपण ज्या अहमदनगर जिल्ह्यातनं आलो आहोत त्या अहमदनगर जिल्ह्यातल्याच लोकांना थोडंसं एकत्र केलं तर कसं, अशी छोटीशी आयडिया आली. सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुप टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला पाहिजे. 15, 20, 25, 50 असं करत करत आता गेल्या 12-1 वर्षामध्ये आम्ही ग्लोबल नगरी किंवा नगरी ग्रुप म्हणून सुरू झालं. मग तो वाढला अमेरिकेच्या बाहेर, म्हणून त्याला ग्लोबल स्वरूप आलं. आज जवळजवळ आम्ही 70 देशामध्ये 850 ते 900 फॅमिलीज आहोत. प्रत्येक फॅमिलीमध्ये 3-3, 4-4 मेंबर असतील आणि ते एका ग्रुपमध्ये आहोत, मेन ग्रुपमध्ये. तर गेले 10-15 वर्षापासून एक हळूहळू करत आम्ही आणि मग एकत्र झाल्यानंतर गेल्या 4 वर्षापूर्वी आमच्या मेंबरचं म्हणणं असं पडलं की आपण सगळं एकत्र चांगलं काम करत आहोत, तर याच्या पुढं आणखीन काय. तर म्हणताना आम्ही मग नॉन प्रॉफिट फाउंडेशन सुरू केलं 503C. तर ग्लोबल नगरी फाउंडेशन नावाची US मध्ये संस्था ओपन आहे. आणि या फाउंडेशनतर्फे आणि तसंही ग्रुपतर्फे आम्ही चांगले उपक्रम करत होतो की जे आम्ही जिल्हा परिषद शाळा किंवा अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये आता आपण झूम कॉन्फरन्स कोविडनंतर वगैरे सगळेजण जास्त यूज करायला लागले. पण आम्ही गेल्या 10-1 वर्षापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून जगामधले आमचे जे कोणी ऑस्ट्रेलियामध्ये असतील, चायना, रशिया, मिडल ईस्ट, युरोपमधले वेगवेगळ्या ग्रुप कंट्रीजमधनं मेंबर डायरेक्ट जिल्हा परिषद शाळांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होतो. तर त्याच्यामध्ये उद्देश काय आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शाळा असतील, शाळेमधले विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील, तर जेणेकरून त्यांच्याशी ओळख करून की रशियामधनं आपल्या शाळेमधला किंवा आपल्या परिसरामधला कोणीतरी गेलं आहे, तो आपल्याशी बोलतो आहे, अमेरिकेतून कोणीतरी बोलतो आहे. यामुळं त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता झाली. आणि त्याच्यामध्ये आमचा उद्देश असा होता की जेणेकरून तिथल्या आपला मुलगा किंवा मुलगी पाल्य जरी त्या शाळामध्ये असेल किंवा नसेल, ग्रामस्थांचा शाळेच्या बाबतीत सहभाग वाढला पाहिजे. आता इथे अमेरिकेत किंवा नॉर्थ अमेरिकेमध्ये आपण आपल्या मुलांच्या शाळा PTO ऑर्गनाईज आणि त्या मिटिंगला जाणं वगैरे आपण सिरियसली घेतो 90-95% वेळ. तर तिथले ग्रामस्थांना की तुम्ही शाळांमध्ये का लक्ष दिलं पाहिजे. आणि आमच्या ह्या काही प्रयत्नांनी तिथल्या शाळांमध्ये ग्रामस्थांचा आणि बाकीच्या लोकांचा सहभाग वाढला. देणगी यायला लागल्या, लोक त्यासाठी पैसे द्यायला लागले. हळूहळू मग शाळेमध्ये स्मार्ट बोर्ड झाले किंवा आणखीन काय असाही फरक झाला. मग आम्ही बघितलं की आपण एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत रीच होऊ शकत नाही, म्हणून शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनाच जर आपण ट्रेन द ट्रेनर्स म्हणून केलं तर म्हणून आम्ही इंग्लिश इम्प्रूव्हमेंट की जे शिक्षक आता गेली 20-22 वर्ष शिकवत आहेत, पण त्यांचं कसं शिकवत आहेत. आता एक जणाला आम्ही बरोबर घेतलं, त्या शिक्षकांना सांगितलं इंग्लिश शिकवणारे शिक्षक की तुम्ही तुमच्याबद्दल 2-3 शब्द सांगा. तर त्यांनी काय सांगावं, वाकडं कुकडं किंवा अशाच म्हणजे प्रत्येक शब्दाला ते हिडी लावत होते. आता त्यांना विचारणं काही समजलं नाही, लक्षात आलं नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की अहो म्हणे मी ज्यांच्याकडनं शिकलो त्यांनी असं शिकवलं आणि गेली 22 वर्ष मी हेच शिकवतो आहे. म्हटलं धन्यवाद. तर थोडक्यात आम्ही काय केलं की ह्या अशा शिक्षकांसाठी जे इंग्लिश शिकवत आहेत त्यांच्यासाठी रिफ्रेशर कोर्स घेतले, इंग्लिश इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम EIP. आणि आमचे जे जगभरातले मेंबर्स आहेत ते व्हॉलंटियर्स ते आठवड्यातले 2 ते 3 तास काढून ह्या शिक्षकांशी संवाद साधणार, त्यांचं ग्रामर. आणि आमचं एक असं मॉड्यूल तयार केलेलं आहे. एका बाजूला शिक्षक, एका बाजूला आमचे इथले जगभरातले व्हॉलंटियर्स आणि मध्ये ॲडमिनिस्ट्रेशन टेक्निकल, त्यांनी त्यांचं होमवर्क अपलोड करायचं, होमवर्क डाउनलोड करायचं, ग्रामरचे लेसन्स बघायचं. आणि 4-4 महिन्याचे ह्या मॉड्यूलमध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा फरक. पूर्वी जे येस आणि नो लिहायचे शिक्षक ते आता कमीत कमी 2-2, 3-3 ओळी लिहू लागले, पॅरेग्राफ लिहू लागले. तसंच मग यंग व्हॉलंटियर्स प्रोग्राम म्हणजे कसं की नगर जिल्ह्यामधल्या शाळांमधले गरीब जे विद्यार्थी असतील, क्लासची वगैरे सोय नाही, असे विद्यार्थी आम्ही शाळांच्या मदतीने निवडले
आणि आपली इथे जी मुलं आहेत शाळा आणि हायस्कूलच्या लेवलची तर त्यांचा संवाद घडवून आणून गेलं. तर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपल्याला एवढं सविस्तर बोलायला त्याचा वेळ नाही, परंतु ग्लोबल नगरी फाउंडेशन आणि आम्ही जसं म्हटलं की गानू साहेबांची की जे आम्ही आत्तापर्यंत केलं आहे ते विस्तृत सांगणंही तुम्हाला जमणार नाही, परंतु या अशामध्ये की हे आम्ही गेली 10-12 वर्ष करतोच आहोत. चांगले संवाद असो किंवा यंग व्हॉलंटियर्स असो, शिक्षक असो, उद्योगधंद्याचे असो, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना असो, ही प्रेरणा देणं किंवा इथं जे जगभरात आले आहेत त्यांचा एक चांगला सपोर्ट ग्रुप होतं, एकमेकांना नोकरी जॉब यांच्यासाठी तर हे अजून जास्त प्रमाणामध्ये बिझनेससाठी म्हणा, स्टार्टअपसाठी म्हणा याचा कसा उपयोग करता येईल. कारण पैसे तुम्ही उभे करू शकता, पण इंडियामध्ये आमच्यापैकी कोणीच नाही आहे. तर तिथं आम्ही आमची ऑर्गनायझेशन डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. थोडंसं ब्रेकआउट सेशन याच्यानंतर आपण करणार आहोत, त्यावेळेलाही तुमच्याशी संवाद करायला आवडेल. आणि धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आमचे 2 शब्द ऐकून आम्हाला इथं संधी दिलीत. थँक्यू. गर्जे मराठी.